क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, you're welcome। आजरा पेरोनली येथील उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या बळीला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत पेरनोली येथे अनिकेत मारुती वोखरे या मोटरसायकल स्वार युवकाला आपले प्राण गमवावे लागले आणि अनिकेतच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण याची चर्चा पेरनोली पंचक्रोशीत होत आहे। मुळातच कारखान्याला जादा ऊस घालून जादा पैसे कमवण्याच्या नादात ट्रॅक्टर चालक ट्रॉलीत मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक करतात। यामुळे ट्रॅक्टरवर ताबा ठेवणे अवघड बनतं। त्यामुळे आतापर्यंत अनिकेत सारखे अनेक बळी घेतलेत। तसेच केबल टाकण्यासाठी एका खासगी कंपनीने रस्ते खुदाई केले, पण आपले काम संपल्यानंतर रस्त्याच्या मातीचे ढिगारे टाकून ही कंपनी नामानिराळी झाली। याकडे प्रशासन लक्ष देणार का? त्याचबरोबर खड्डेमुक्त रस्ते अभियानाच्या भाजपकडून मोठा गाजावाजा केला जातो। मात्र पेरनोली जवळील अपघात स्थळी अनेक खड्डे निर्माण झालेत। खड्डे भरूनही खड्डे परत पडतात। यातून सार्वजनिक बांधकाम विभाग नेमका बोध काय घेणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला। त्यामुळे अनेकांच्या मृत्यूला मर्यादेपेक्षा जादा ऊस भरणारे ट्रॅक्टर चालक की रस्त्यात आपल्या मातीचे ढिगारे उभे करणारे खासगी कंपन्या की खड्डे भरूनही खड्डे उखाडणारे ठेकेदार की सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणत्या घटकाला जबाबदार धरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। नाव राजेंद्र कांबळे, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा तालुका अध्यक्ष आहे। परवा आमच्या इथे एक अपघात घडला, त्यामध्ये एक मुलगा मयत झालेला असून दुसरा मुलगा अतिदक्षता विभाग कोल्हापूरमध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। आज त्याच्या घरची परिस्थिती चांगली नाही, त्यामुळं गावातल्या लोकांनी वरिष्ठ लोकांनी मिळून आता देणगीच मदत आर्थिक मदत त्याला करतात। पण ह्या अपघाताला तसं म्हटलं तर PWDचे अधिकारी आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण ते जबाबदार आहेत। ते जबाबदार का आहे तर आतापर्यंत रोडचं काम व्यवस्थित झालेलं नाही। आम्ही बरेच वेळा PWDच्या अधिकाऱ्यांच्या गोष्ट निदर्शनास आणली, पण त्यांची उद्धट उत्तर ऐकून आम्ही त्यामध्ये अपयशी ठरलो। मग ते खड्डे वगैरे भरलेले नसले मग ते खड्डे वगैरे आता परवा पालकमंत्र्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र म्हटलं, त्या पद्धतीने नुसता हे डांबर न वापरता बारीक खडी टाकून गेलेले आहेत। त्यामुळं मी स्वतः अपघात माझा झालेला, मी 1 महिना ॲडमिट होतो काय, त्यावेळेलासुद्धा मी त्यांना कल्पना दिली होती की बाबा ह्या रोडचं काम झालं पाहिजे व्यवस्थित, पण ते काय झालेलं नाही। आज जो मुलगा मयत झालेला आहे त्याचीसुद्धा घरची परिस्थिती चांगली नसून आज ह्या अपघाताला मेन कारण म्हणजे परवा पाऊस पडला होता, ती बारीक खडी रस्त्यावर येऊन आल्यामुळं त्याची गाडी सरकली, तो जाऊन ट्रॅक्टरला आपटला आणि अपघात झालेला आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।